शेतकरी मित्रांनो नमस्कार. डॉक्टर ॲग्रीवाला या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत. आज आपण ज्या प्लॉटमध्ये उभे आहो पानेवाडी येथील मनमाड तालुक्यातील प्लॉट आहे. सदर शेतकरी सलग 5 वर्षापासून आपलं टोमॅटो पिकासाठी असेल, कोबी असेल किंवा इतरही जे भाजीपाला करतात ते सर्व पिकांसाठी आपलं मार्गदर्शन ते घेतात आणि पुढचं आपण त्यांच्याकडूनच ऐकू. दादा नाव गाव सांगा. माझे नाव प्रमोद संजय आव्हाड, राहणार पानेवाडी, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक. मोबाईल नंबर 80 1001 3411. मागील 4 वर्षापूर्वी आम्ही डॉक्टर ॲग्रीवाला यांच्या अंडर वर्क करतो. यांच्या अंडर गायडन्स आणि यांचा फॉलोअप आणि यांचे सर्व सहकारी व त्यांचा गायडन्स खाली आम्ही फॉलोअप घेतो. त्यांची तुम्ही आपल्या कोबीची क्वालिटी बघू शकतात. रोग नियंत्रण, प्रतिकार शक्ती आणि शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आपण कोबी पीक असेल, टोमॅटो पीक असेल, इतरत्र कांद्यामध्ये असेल, वेलवर्गीय पिकं असतील, सर्वांमध्ये त्यांचं आज 4 ते 5 वर्षापासून मार्गदर्शन घेतात आणि अतिशय चांगलं उत्पादन त्यांनी मिळवलेलं आहे. अतिशय म्हणजे समाधान त्यांच्यापर्यंत पोहोचतंय. आणि आपला सांगण्याचा उद्देश एवढाच की आपल्याला कामकाज करत असताना सर्वात महत्त्वाचं की शेतकऱ्याला आलेले रिझल्ट फार महत्त्वाचे असतात. त्यामुळेच आपण शेतकऱ्याचं मनोगत प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो. आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, आजचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश पण असा आहे की कोबी पिकामध्ये येणारा कडकरपा असेल किंवा आळी असेल, आपण याच्यावरती मात करून आपण चांगलं उत्पादन कसं मिळवू शकतो. त्याचबरोबर आपल्याला चांगलं वजन, त्याचबरोबर निरोगीपणा आपल्याला प्लॉटमध्ये कायमस्वरूपी असायला हवा. यासाठी आपण काय कामकाज केलं पाहिजे या संदर्भातली आजची चर्चा आहे. आता लक्षात घ्या की या स्टेजला आल्यानंतर आज जवळजवळ 25 ते 30 दिवसाचा प्लॉट या ठिकाणी झालेला आहे आणि अशा पिरियडमध्ये आपण आळीसाठी आपण कोणत्या फवारण्या घेतल्या पाहिजे. त्याचबरोबर कडकरपा आपल्याला खूप त्रास देतो. लक्षात घ्या, ज्यावेळेस पावसाळी वातावरण असेल, ज्यावेळेस आपण पाण्याने पाणी भरतो, त्यावेळेस नक्कीच पाणी कुठेतरी साचलं जातं, खालच्या पानांवरती कडकरप्याचा प्रादुर्भाव वाढतो आणि तोच करपा वरती यायला सुरुवात होतो. मग अशा वेळेस आपल्याला फवारण्यांचं नियोजन करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला पहिली फवारणी घ्यायची. त्याच्यामध्ये तुम्हाला डेलिकेट घ्यायचं आहे 200 लिटर पाण्यासाठी 100 ml. त्यासोबत आपल्याला कराटे घ्यायचे 200 मिली आणि स्कोर घ्यायचे 100 मिली. ही पहिली फवारणी आपल्याला काढून घ्यायची. ती फवारणी झाली 1, 2 ते 3, 4 दिवसानंतर आपल्याला सेकंड फवारणी घ्यायची. सेकंड फवारणी घेत असताना आपल्याला कडकरप्यासाठीची सेकंड फवारणी घ्यायची. त्याच्यामध्ये तुम्हाला गॅलिलिओ सेन्सा घ्यायचा आहे 1 एकरसाठी 200 मिली आणि त्यासोबत ब्लॅक स्पॉट 1 किलो अशी एक फवारणी घ्यायची. ही फवारणी झाल्यानंतर प्रत्येक 3 ते 4 दिवस जाऊ द्या, कीटकनाशकची परत एक चांगली फवारणी घ्यायची. मग त्याच्यामध्ये तुम्हाला कोराझन घ्यायचं आहे 200 लिटर पाण्यासाठी 60 ml. लक्षात घ्या, ही फवारणी अतिशय महत्त्वपूर्ण असेल. कोराझन घ्यायचे 60 ml. त्याचसोबत आपल्याला पत्ती वाढली पाहिजे, पानांची रफनेसपणा वाढला पाहिजे. त्यासाठी आपल्याला रुबिकॉन घ्यायचं आहे 200 लिटर पाण्यासाठी 500 ml. लक्षात घ्या, कोराझन 200 लिटर पाण्यासाठी 60 ml, त्याच्यामध्ये रुबिकॉन 500 मिली आणि त्यासोबत आपण एक चांगलं बुरशीनाशक, मग त्यासोबत आपण कॅब्रिओटॉप 200 लिटर पाण्यासाठी 600 ग्रॅम अशी एक फवारणी आपण त्या ठिकाणी घ्यायची. या 3 फवारण्या नक्कीच कोबी पिकामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण असतात. त्याचबरोबर आपल्याला मायक्रोन्यूट्रिएंटची सुद्धा फवारणी जाणं गरजेची आहे. लक्षात घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला मिकनेल 32 200 लिटर पाण्यासाठी 400 ग्रॅम, त्याचसोबत आपल्याला 034 500 ग्रॅम. ही फवारणी घेत असताना आपण एक बुरशीनाशक मग एंट्राकॉलचा आपल्याला त्या ठिकाणी वापर करायचा आहे. एंट्राकॉल 500 ग्रॅम अशी सुद्धा आपण एक फवारणी त्या ठिकाणी घेऊ शकतो. या फवारण्या जर आपण व्यवस्थित पद्धतीने 4 ते 5 दिवसाच्या अंतराने जर घेतल्या तर आपल्याला नक्कीच प्लॉटमध्ये काळोखी असेल, तुम्हाला प्रत्येक त्याच्यावाली साईजला सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी त्याची मदत होणार आहे. हेच करत असताना आपल्याला पाटपाणी असेल किंवा ड्रिपच्या माध्यमातून असेल तर आपण त्या ठिकाणी आपण नियोजन करणं गरजेचं आहे. पाटपाण्यामार्फत सुद्धा आपण त्याला एक खताचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. मग आता आपण एक 25 दिवसाचा प्लॉट त्या ठिकाणी झालेला आहे. अशा वेळेस आपल्याला 11-44-11 1 एकरसाठी साधारणतः 3 ते 4 किलोचा डोस जाणं गरजेचं आहे. त्यासोबत 11-44-11 सोबत आपल्याला रूट कव्हर एकरी 5 लिटर पाटपाण्यामार्फत द्यायचं आहे. त्यासोबत आपल्याला गुळ 4 ते 5 किलो घ्यायचा आहे. हे पाटपाण्यामार्फत दिल्यानंतर आपल्याला नक्कीच अतिशय सुंदर पद्धतीचे रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येतील. त्याचबरोबर दुसऱ्या पाटपाण्याच्या वेळेस आपण एक डोस द्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला बुरशीनाशक जाणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला 1 एकरसाठी 1 किलो कॉपर ऑक्सिक्लोराईड आपल्याला घ्यायचं आहे. कॉपर ऑक्सिक्लोराईड घेत असताना आपल्याला त्यासोबत 12-32-16 साधारणतः 25 ते 30 किलो आपण व्यवस्थित पद्धतीने विरघळून त्यामध्ये ॲग्रिप्लेक्स OA 400 ml टाकून आपल्याला ते परत ड्रिपच्या माध्यमातून आपल्याला किंवा आपण पाटपाण्याच्या मार्फत आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. अशा पद्धतीचे डोस दिल्यानंतर आपल्याला नक्कीच चांगला फायदा होईल. एक साधारणतः 45-50 दिवसाचा प्लॉट झाल्यानंतर आपल्याला पाटपाण्यामार्फत परत एकदा 42-47 लक्षात घ्या, जे आपण पी बुस्टर म्हणतो ते आपल्याला एकरी 2 किलोपर्यंत घ्यायचं आहे. त्यासोबत आपल्याला परत एकदा एक्सपर्ट ड्रिप एकरी 2 लिटरपर्यंत घ्यायचं आहे आणि नक्कीच आपल्याला मुळवा वाढून आपल्याला त्याचं वजन वाढलं पाहिजे.
त्यासाठी हा डोस अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. त्यासोबत आपल्याला HDP फेरस एकरी साधारणतः 1 किलो हे मिश्रण आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून किंवा पाण्याच्या माध्यमातून दिल्यानंतर आपल्याला प्लॉटमध्ये खूप चांगले चेंजेस त्या ठिकाणी दिसून येतील. ज्यावेळेस आपल्याकडे वारंवार पाऊस चालतो, अशा वारंवार पावसामध्ये आपण करप्यासाठी 2 फवारण्या त्यासाठी सुद्धा सांगतो. त्याच्यामध्ये तुम्हाला कोनिका लक्षात घ्या, कोनिका तुम्हाला 250 ग्रॅम, त्यासोबत स्ट्रेप्टोसायक्लिन 24 ग्रॅम अशी एक फवारणी आपल्याला करून घ्यायची. त्याचबरोबर कायमस्वरूपी पाऊस असेल तर परत कासुबीमायसिन आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो 250 मिली, त्यासोबत रोको 250 ग्रॅम आणि त्यासोबत आपल्याला संचार 40 500 मिली अशा सुद्धा आपण एक डोस आपण देऊ शकतो. जर आपण अशा पद्धतीच्या फवारण्या वेळोवेळी जर घेतल्या तर आपल्याला प्लॉटमध्ये अडचण येत नाही. आज 3 ते 4 वर्षापासून ते आपलं सलग मार्गदर्शन घेत आहे. कोबी पीक असेल किंवा इतरत्र पिकं असतील, त्यांना नक्कीच आलेला अनुभव एकदा त्यांच्याकडून आपण नक्की ऐकू. माझे नाव संजय दोगो आव्हाड, राहणार पानेवाडी, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक. आम्ही 4-5 वर्षापासून सरांचं मार्गदर्शन घेतो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले आमचे पिकं चांगले उत्पन्नात येत असतात. तर नक्कीच मित्रांनो, प्लॉट रजिस्टर करत असताना काळजी घ्या. आलेलं शेड्यूल 100% फॉलोअप करा, कारण जेही शेतकऱ्यांचे व्हिडिओ देतो ते शेतकरी 100% शेड्यूल फॉलोअप करतात. आलेलं प्रत्येक तुमचा कधीही क्लायमेटमध्ये चेंजेस झाले तर त्यांचा नक्की ऑफिसला कॉल जातो की आपण कुठेतरी औषधांमध्ये काय चेंजेस केले पाहिजे आणि त्याचा फॉलोअप घेऊन ते काम करतात. त्यांना नक्कीच चांगलं उत्पादन मिळतं. इथून पुढे जेही शेतकरी प्लॉट रजिस्टर करणार असतील त्यांनी ही काळजी घ्या. आलेलं शेड्यूलचं 100% फॉलोअप होत असेल तरच प्लॉट रजिस्टर करा. तुम्हाला ऑफिसचे क्रमांक सांगतो: 98 34 25 22 14, 91 68 000 501 502 503 504 आणि 509 या कुठल्याही क्रमांकावरती संपर्क करून आपण आपले प्लॉट रजिस्टर करू शकता. त्याचबरोबर आपण जे व्हिडिओ देतो सोशल मीडियाच्या प्रत्येक माध्यमामार्फत, मग तुमचं फेसबुक असेल, यूट्यूब असेल, इन्स्टा ID असेल, याच्यावरती जाऊन तुम्ही व्हिडिओ नक्की बघू शकता. आणि नक्कीच व्हिडिओ कोणी नवीन बघत असेल प्रत्येक चॅनलवरती तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.